हॅलो गाईज, तर आज आमच्या श्रद्धा मॅडम घरी आल्या होत्या. तर आम्ही निघालो होतो देऊळबंद टू मूव्ही पाहायला. मग जास्त टाईम न घालवता पहिले निघालो. त्यानंतर तिच्या पार्लरवरती गेलो. तिच्या स्टुडंटला घेतलं. त्या पण मूव्ही पाहण्यासाठी खूप एक्सायटेड होत्या. फायनली निघालो आणि हे पहा आमची अवस्था. एवढं ऊन होतं की सगळे असे एकदम पॅक होऊन चाललेत. त्यानंतर फायनली मूव्हीला पोहोचलो. इथे येऊन मग आम्ही थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले आणि मूव्ही स्टार्ट झाला. यार असला मस्त मूव्ही आहे ना की म्हणजे एकदम फन, त्यामध्ये डायलॉग्स, इमोशन्स, त्यातून दिलेले लाईफ चेंजिंग मेसेजेस, असा एकदम अप्रतिम असा हा मूव्ही आहे. तुम्हीही नक्की पहा. हा मूव्ही एकदम म्हणजे आम्ही अक्षरशः फर्स्ट पार्टमध्ये रडलो, एवढा इमोशनल आहे. त्यानंतर म्हटलं आता बाकीच्यांचे पण रिव्ह्यूज घेऊयात की त्यांना हा मूव्ही कसा वाटला. त्यांनी ऑलरेडी त्यांचे रिव्ह्यूज दाखवते, सांगा मग कसे वाटतात. म्हणजे याच्यात मार्ग दाखवला शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली पाहिजे ते आपल्यावर आहे बुवा. डिसिजन आपला महत्वाचा आहे, ठाम मत पाहिजे बुवा त्याच्यामध्ये. आधुनिक प्रकार वापरला हा. पाहिजे शेती आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला पाहिजे. मेन म्हटलं देवावर पण विश्वास तेवढाच पाहिजे. हा. कष्ट, मेहनत आणि देवावरती विश्वास देन सक्सेसफुल. छान वाटलं. प्रत्येक मराठी माणसाने नक्की पाहायला पाहिजे असा देऊळबंद टू मूव्ही. एकदम अप्रतिम असा मूव्ही आहे. म्हणजे शेतकऱ्यांची पूर्ण लाईफ, म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय न अवलंबता आत्ताच्या सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून वगैरे जी शेती करू शकतात त्याचा अवलंब करावा. त्याचबरोबर म्हणजे चांगले विचार करा, स्वामी आपोआप तुमच्या पाठीशी आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, फक्त तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, ऑटोमॅटिकली तुमच्या मागे यश हे येणारच आहे. एवढेच मी संदेश तुम्हाला देईल. मला देऊळबंद 2 हा पिक्चर बघून खरंच खूप छान वाटलं. इमोशनल पण खूप जास्त झाले आणि त्यातून बरेच संदेश दिलेले आहेत. त्यातला मला एक संदेश पण बराच आवडला, ज्यात सत्याचा मार्ग निवडला पाहिजे. जसं की दुसऱ्याला बुडवून आपण कधीच मोठं होत नाही, हा पण संदेश मिळाला. आणि देव त्यालाच पावतो जो खरंच दुसऱ्यांचं वाईट चिंतत नाही. आणि फायनली सगळं खरंच संपलं. खूप छान मूवी. आता म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया. पहिले खूप भूक लागली होती. मग सँडविच, कोल्ड कॉफी वगैरे खाल्लं. तिथनं श्रद्धा बोलली, यार आता काहीतरी कुठेतरी जाऊयात. मग म्हटली माझ्या मामाकडे जाऊ. निघाली तिच्या मामाकडे आणि मग येता रस्ता पाहून बकरीज. तुम्हाला पण आवडतात त्या? मी तर खूप मोठी प्लेट लवर आहे, मी त्यासारखीच. त्यानंतर मग आम्ही वडगाव हिंदूंमधला फेमस वडापाव खाल्ला. पहा हा वडापाव खाण्यासाठी किती लोकांची गर्दी जमा होते ते. नुसते लोकच होते. त्यानंतर मग फायनली आम्ही येऊन पोचलो श्रद्धाच्या मामाच्या इथे. हे आहे श्रद्धाच्या मामाचं घर. हा आदू मला पाहून एवढा क्यूट बघत होता यार, असं वाटत होतं याला घेऊनच फिरावं. आणि त्यानंतर मग आम्ही श्रद्धाच्या पूर्ण फॅमिलीला हे भेटलो. आहे श्रद्धाच्या तर ही आहे मामाचं श्रद्धाच्या घर मामाची तिची आणि हे फॅमिली. तुम्ही बघू शकता इथे किती गाई झाल्यात. अगं बाया, इकडे तर काय गेले हे गाई. काय एवढ्या दिवसानं असं असतं काय? शहरात तुम्हाला जातेगाव दिसत नाही, दिसतं वडगाव दिसत तुम्हाला. मग म्हटलं चला आता श्रद्धाच्या मामाच्या शेतात जाऊ. निघालो स्कूटीवरती आम्ही ट्रिपल सीट जाऊन निघालो. वाव, कसलं भारी शेत आहे यांचं. म्हणजे त्या मूवीमध्येच असं लेसन भेटलं आहे तसं, म्हणजे ह्या शेतीकडे पाहून एक असा विश्वास येतो शेतकऱ्यांना की असं केलं पाहिजे. यांनी पहा म्हणजे स्वतःच्या रानात पपई, चिक्कू, आंबा यांचे म्हणजे एकत्रित पीक घेतले की एक इन्स्पिरेशन भेटतं, यार आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर मग आम्ही पूर्ण फिरलो सगळं, म्हणजे एकदम भारी यार. म्हणजे ते पाहूनच खूप छान वाटत होतं. हे पहा किती मस्त पपई लागला होता त्यांच्या झाडाला. मला तर ते पाहून असं वाटत होतं आत्ताच तोडावे काय, पण ते अजून छोटे होते. मग नंतर पुढे निघालो. असलं मस्त वाटत होतं यार, म्हणजे ते इव्हिनिंगचं एन्व्हायरमेंट आणि ती फ्रेश हवा एकदम मस्त. त्यानंतर काही आंबे तोडल्यानंतर तिथे पाण्याने मस्त फ्रेश तोंड धुवून घेतलं. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो जांभळे तोडायला निघालो. आणि कधी न घाबरणारे मी त्या टॉमीला घाबरले यार, कसला भुकत होता आमच्यावर. त्यानंतर म्हटलं जाऊ दे, चला आपले जांभळं तोडण्यावर लक्ष देऊ. निघालो पुढे. हा तर आमच्याकडे टकमकच पाहत होता, जसं की याची चोरीच करतोय आम्ही. वाव, हे पहा जांभळे. खाना
फायनली आम्ही जांभळे वगैरे मस्त खाल्ली यार, खूप मस्त होते एकदम मस्त. हे पहा तुम्हाला पण दाखवते ना कसे होते. त्यानंतर ना आता घरी हे निघायचं. देखो, हे पहा, साप हे मण्यार आहे बरं का. चमक. मण्यार म्हणजे बारीक आहे? त्याच्यावरती ना भाजी आता पट्टे पहिली पट्टे. घरी चल. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.